राष्ट्रवादीमध्ये तुम्ही गेले अनेक वर्ष होतात. पक्षाशी एकनिष्ठ असलेले एक व्यक्तिमत्व म्हणून तुमच्या नावाची चर्चा होती. ऐनवेळी तिकीट डावललं गेलंय, भाजपकडून तुम्हाला उमेदवारी देण्यात आली. नेमकं काय असं घडलं होतं की तुम्हाला भाजपकडून उमेदवारी करावी लागली? आता तुम्ही पाहिलं असेल की ह्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. आमचे पिताश्री आदरणीय पोपटरावजी गावडे या तालुक्याचं 10 वर्ष आमदार होते आणि त्यांची राजकीय कारकीर्द 1962 सालापासून चालू झाली आणि 67 साली पवारसाहेब शरदचंद्रजी पवारसाहेब राजकारणात आले. तेव्हापासून तर आता अजितदादा पवार बाहेर पडेपर्यंत पवारसाहेबांच्या बरोबर आमच्या वडिलांनी राजकारण केलं. व त्याच्यामध्ये आमदार असतील, इतर संस्थांचं हे संघटनेचं काम सगळं एकदम निष्ठेनं काम केलं. आणि अजितदादा ज्यावेळेस बाजूला निघाले त्यावेळेसही त्यांच्याबरोबर होते. आणि मी स्वतः 25-30 वर्ष झाले जेव्हा अजितदादा राजकारणात आले त्यानंतरच्या काळात अजितदादांचा संपर्क आला वडील असताना, तेव्हापासून असता काय तर अजितदादांच्या संपर्कात आहे. राष्ट्रवादीचं काम केलं आणि आमचा हा बेड भाग म्हणून आहे, हा थोडा तालुक्यापासून एका टोकाला असणारा भाग आहे. या प्रत्येक गावागावात आमच्या वडिलांनी राष्ट्रवादी पोचवण्याचं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी सुद्धा प्रत्येक गावामध्ये पक्ष कसा वाढेल याचं नियोजन करण्याचं काम केलेलं आहे. आणि इतकी वर्ष निष्ठेनं काम करत असताना ज्यावेळेस या पंचवार्षिकची आता तुम्हाला माहिती आहे की निवडणुका लांबल्यामुळं प्रशासक चालू होतं. बरोबर. हा काळ 3-4 वर्षाचा गेला. ह्या 3-4 वर्षामध्ये प्रचंड मेहनत घेत असताना आज निवडणुका होईल, उद्या होईल आणि निवडणुका लांबत राहिल्या आणि ह्या 4 वर्षात प्रचंड मेहनत घेतली. आणि माझी उमेदवारीबाबत मी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं एकमेव इच्छुक माणूस होतो. मला पक्षांतर्गत दुसरा स्पर्धक नव्हता आणि अशी परिस्थिती असल्यामुळे माझी उमेदवारी मी निश्चित मानत होतो. आणि त्या पद्धतीनं मला आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांनी सुद्धा बोलावून घेतलं की तुम्ही पंचायत समितीचे उमेदवार शोधा. त्या पद्धतीनं शोधले, त्या सगळ्यांचा एकंदरीत चाचपणी केली, सर्वे केला आणि उमेदवार निश्चित मानून तिन्ही पण म्हणजे 2 पंचायत समिती आणि मी गेली महिनाभर या जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक घर टू घर फिरलो, पत्रकं वाटली, निवडणुकीसारखं त्यांना प्रत्येक मतदाराला समजून सांगितलं आणि उमेदवारी अर्ज दाखल 20 तारखेला करण्याचं नियोजन केलं. लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि मला 19 तारखेला सांगितलं की तुम्हाला उमेदवारी नाकारली देता येणार नाही. एक दिवस अगोदर सांगितलं? 1 दिवस अगोदर सांगितलं. तोपर्यंत प्रचार चालू होता? तोपर्यंत प्रचार चालू की उद्याच आपलं मतदान 4 दिवसात मतदान होणार आहे या भावनेतनं आम्ही तशा पद्धतीने जिद्दीने सगळं प्रचाराला लागलेलो होतो. बरं. आणि 1 दिवस अगोदर सांगितल्यानं आमच्या कुटुंबासाठी हा फार मोठा धक्का होता. बरोबर. आणि धक्का म्हणजे असं होतं की कधी असं स्वप्नात सुद्धा विचार केला नाही आम्ही. तुम्ही प्रचाराला सुरुवात केली, तिकीट आपलंच हे सगळं पूर्णपणे मला पक्षांतर्गत स्पर्धकच नाही. स्पर्धकच नाही ना, त्याच्यामुळं मला फार असं धावपळ करायची तिकीट मिळेल का नाही मिळालं असं होतं. आणि नाकारली तर मी त्यांना विचारलं बा काय माझं असं चुकलं त्यामुळं मला देता येत नाही, तर त्याची स्पष्टोक्ती ती त्यांना काही देता आलेली नाही. आणि उमेदवारी कुणाला दिली तर ज्यांना आम्ही मोठं केलं त्यांना आम्ही खऱ्या अर्थानं ताकद देऊन समाजामध्ये उभं केलं, त्यांच्याच कुटुंबामध्ये किंवा त्यांना उमेदवारी दिली. आणि त्यांनी आता तुम्ही पाहिलं विधानसभेला प्रचंडपणानं आदलाबदल झाली, त्यावेळेस त्यांनी वळसे पाटलांच्या विरोधामध्ये काम केलेलं होतं. बरं. राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केलेलं होतं. अशा लोकांना उमेदवारी दिली. म्हणजे एकनिष्ठाला डावलून ज्याने विरोधात काम केलं त्या उमेदवाराला संधी दिली. निष्ठेचं फळ मला काय मिळालं हे लोकांनी पाहिलं, त्यामुळे लोक एकदम जनता प्रचंडपणाने नाराज झाली आणि काय करायचं काय नाही म्हणून मी शांत होतो. परंतु लोक
संपूर्ण जिल्हा परिषद गटातली लोक माझ्या निवासस्थानी टाकळ्याची इथं जमा झाली. 3-4 हजार लोक त्या दिवशी जमा झालेली होती आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि काय करायचं हे करायचं. तर सगळे म्हटले की निवडणूक लढायची आपल्याला. आता माझा प्रत्येक गावात वाडी वस्तीवर सगळीकडे संपर्क होता, म्हणून सगळे कार्यकर्ते आले, लढावं लागलं. मग सगळ्यांच्या चर्चेअंती निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. आणि आता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर निवडणूक कोणत्या पक्षाकडनं लढायची. सुरुवातीला असं अपक्ष लोक, मला निवडून यायची चिंता नव्हती, कारण मी काय आज राजकारणात आलो. गेले अनेक वर्ष तुम्ही राजकारणात ऑलरेडी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी राजकारणात नव्हतो. मी घरामध्ये यापूर्वी पण राजकीय पार्श्वभूमी, वडील, बंधू, आमच्या वहिनी ह्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, आमदारकी होती. त्यामुळे एक समाजाची सेवा करण्याची ही मूळतः संधी म्हणून आपण त्या निवडणुकीकडे बघत होतो, पाहत होतो आणि काम करत आलेले. या गटामध्ये संपूर्ण विकास कामाच्या बाबतीमध्ये मंत्री महोदय असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील किंवा इतर ज्यांच्या माध्यमातून लोकांच्यासाठी विकास कामासाठी मदत करता येईल त्या गोष्टी कायम सातत्याने करत आलो. मग आमच्याकडे प्रामुख्याने कसं आहे की आमचा शेतीप्रधान भाग आहे. आमचा जवळपास 100% बागायती हा भाग आहे. पूर्वी परिस्थिती एक दुष्काळी भाग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, पण नंतरच्या काळामध्ये वडील आमदार असताना केटीवर झाले, मुबलक पाणी डिंब्या धरणाचं उपलब्ध झालं, लाईट आल्या, त्यामुळे शेतकऱ्यांचं बागायती शेतीमुळे फळबागा वाढल्या आणि अर्थार्जन सुधारलं. त्यामुळे परिस्थिती आमच्याकडे आता खूप चांगली. आता रस्त्यांचे काही प्रश्न खूप ठिकाणी अडचणीचे आहेत, ते पण मार्गी लागतात. म्हणजे एकंदरीत वर्षाच्या 365 दिवसपेक्षा 365 दिवस लोकांमध्ये आम्ही असतो. बरोबर. पण तरी हे सगळं असताना मग ते तिकीट डावललं गेलं, मग तो पुढचा निर्णय कसा घेतला, काय नेमकं मला तेच मी सांगतो ना, मला निवडून यायची चिंता नव्हती. त्याच्यामुळे मग लोकांनी म्हटली निवडणूक लढायची, तर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. पण कोणत्या पक्षाकडनं लढायचं, तर उद्या ज्यावेळेस मी सदस्य होईल तर लोकांच्या अपेक्षा आपल्याला पुऱ्या करता आल्या पाहिजे. बरोबर. आपल्या वैयक्तिक काही नाही, पण लोकांच्या ज्या विकास कामाच्या बाबतीत असतील, इतर छोट्या मोठ्या अडचणी असेल तर त्या पूर्ण करायचे म्हणलं तर सत्तेमध्ये असणं गरजेचं असतं. मग त्या ठिकाणी बऱ्याच जणांचं मत आलं की देशात भाजप सारखा पक्ष मोठा आहे, राज्यात मुख्यमंत्री आहे. आणि मग मी सांगितलं की आपण सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. मी राज्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे साहेबांशी संपर्क साधला. ते म्हणले काळजी करू नका, मी मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून देतो. राहुल कुल यांच्याशी संपर्क साधला. ते म्हटले तुम्ही अजिबात चिंता करण्याची नाही, मी गेली 3 टर्म ह्या पक्षामध्ये, विकास कामाच्या बाबतीत सगळी ताकद तुम्हाला दिली जाईल. आणि त्या पद्धतीने मग नंतर मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. मुख्यमंत्री म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांशी तुम्ही याबाबत चर्चा केली होती? चर्चा केली. राम शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतर माझं मोबाईलवर त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांच्या PA मार्फत. आणि मग त्यांनी पण आश्वासित केलं की तुम्ही विकास कामांच्या बाबतीत कुठलीही चिंता करू नका, तुम्हाला जे जे मदत लागेल ती सगळी आम्ही करू. आणि मग निर्णय घेतला की भाजपकडनं निवडणूक लढवायची. नंतर उमेदवारी दाखल केली दुसऱ्या दिवशी आणि आता प्रचाराला पण सामोरं जाते.